असं आहे ना की तुम्ही मनसेचा जो मार म्हणजे तसं काही आम्ही धमधम कशाला वगैरे नाही. मारतो? तुम्ही काल अमित ठाकरेंनी प्रेस दिली, ते म्हणाले आमच्या अंगावर आलं तर मार खाल. हे काय अंगावर आला तर मारतो, ठीक आहे. अंगावर कोण येतंय? ते म्हणतात की आम्हाला वेळ लागेल. नाही, वेळ लागेल तर मी सांगितलं ना. तुम्हाला असं वाटतं की ते शक्ती प्रदर्शन करतायत शशांकराव यांची संघटना किंवा बाकीचे परप्रांतीय जे काही बघू ना टॅक्सी आपण 4 तारखेला कोणाचं शक्ती आहे, कोणाचं प्रदर्शन आहे, बघू आपण 4 तारखेला. काही घाई नाही आहे आम्हाला. माझं म्हणणं आहे की 1 तारखेला अजून 5 दिवस आहे. 5 दिवसात मराठी भाषा खूप सोपी आहे कुठे शिकायला. क्लास लावायचा 5 दिवसात शिकण्यासारखा? अरे प्रयत्न करा, शिकते. आता मी अभिजित 6 वर्ष कर्नाटकमध्ये होतो. हो, हा, ही माहिती माझ्यासाठी नव्हे. माझं शिक्षण कर्नाटकमध्ये झालं, बरं. 5वी ते 10वी. मला कन्नड लिहिता वाचता बोलता येतं. हो, हा, शिकता येते ना भाषा तुम्हाला. तुम्ही प्रयत्न केलात तर का नाही होणार? प्रयत्नच करायचा आणि माझंच दाखवायचं आहे, मग त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल. फार हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते केवळ बोलून सोडून देत नाही आहेत, तर त्यांनी स्वतः कन्नड भाषा शिकली. 5वी ते 10वी अभ्यासाला होती त्याला शिकली, ती बोलता येते आणि तुम्हाला काय व्यावहारिक वापरासाठीची भाषा आलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या राज्यामध्ये राहणं सुद्धा कठीण होतं. मला असं वाटतं की मराठी लोकांचं अडत नाही ना, म्हणजे प्रॉब्लेम असे की मराठी लोकच प्रॉब्लेम आहेत. मुळात काय आहे तेच माहिती आहे हिंदीत का? बोलतात आज ना. ज्या पद्धतीने हा प्रश्न फक्त आता महाराष्ट्र आणि मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. ही गोष्ट कर्नाटकमध्ये पण होते की उत्तर प्रदेश बिहारवरनं लोक येतात तिकडे, त्यांची भाषा खराब करतात आणि स्वतःची भाषा लादायचा प्रयत्न करतात तिकडे, की आम्ही कन्नड नाही बोलणार, आम्ही हिंदी बोलू. तामिळनाडूमध्ये पण आज तेच होतंय. मला असं वाटतं हा विषय हळूहळू होऊ नये असं, पण उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत होऊ नये, पण हा त्या दिशेने चालला असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपला बेळगाव सीमावाद कर्नाटकशी वगैरे आहेच, पण मला प्रामाणिकपणे वाटतं की आता वेळ उलट अशी आली आहे की ज्या पद्धतीने हिंदी भाषिकांचं आक्रमण या सगळ्या राज्यांवर होतंय, या सगळ्यांनी एकत्र येऊन हे हिंदीचं होणारं आक्रमण हे रोखायला सगळ्या दक्षिणेतल्या राज्यांची गरज आहे. मग असं आहे